यूपीएससीचा जो आपला जीएस पेपर 1चा पेपर आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न त्यांनी विचारलेले, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न हे 10 मार्काचे आणि राहिलेले 10 प्रश्न हे 15 मार्काचे, म्हणजे टोटल 250 मार्कांचा पेपर तिथे तयार होतो, नाही का. 10 मार्कांचे 10 प्रश्न 100 मार्क झाले, 15 मार्कांचे 10 प्रश्न 150 मार्क झाले, 100 + 150 250 मार्क झाले. असा 250 मार्काचा जीएस पेपर 1चा पेपर आहे. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला जसं म्हणलं होतं की बाबा जीएस पेपर 1 मध्ये त्यांनी इतिहास दिलाय, समाज दिलाय आणि भूगोल दिलाय. साहजिकच आहे तिन्ही विषयांचे प्रश्न आपल्याला ते तिथे देणार आहेत आणि त्यामुळे सिक्वेन्समध्ये 10 मार्कांचे प्रश्न काही असतील आणि मग नंतरच्या भागामध्ये 10-15 मार्काचे काही प्रश्न असतील. मग त्यातले फक्त आणि फक्त आपल्या सोसायटीच्या रिलेटेडचे प्रश्न मी घेतले आणि ते इथे तुमच्या समोर मांडलेत बघा प्रेझेंटेशनमध्ये, स्क्रीनवर तुम्हाला दिसतात. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी विचार करत असतील, अरे सर आपण तर मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत, नाही का. मग हे प्रश्न इंग्लिशमध्ये का दिले बरं? ते जरा मराठीत वगैरे दिलं असतं तर बरं झालं असतं. मग त्यासाठी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. मग आपण असं म्हणूया की होमवर्कच दिलाय समजा, बरं का. करणार ना होमवर्क सगळेजण? बघा करून मला कमेंट बॉक्समध्ये सगळेजण कमेंट करून सांगा होमवर्क केलंय की नाही. काय होमवर्क आहे? तो होमवर्क असा आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करायला घ्यायचं. कोणताही एक घ्या. आता आपण 2022चा इथे घेतोय, थोड्या वेळाने 2025चा पण घेणार आहे. तो लेटेस्ट पण आपल्याला बघायला मिळेल. मग तुम्ही कोणताही घ्या ना, 2025चा घ्या, 24चा घ्या, 23चा घ्या, 22 कोणताही एक पेपर घ्या. आणि त्याच्यात काय करा, प्रश्नपत्रिका पूर्ण वाचा. आपल्याला काही उत्तर लिहायचे नाही त्याची, आपल्याला फक्त प्रश्न वाचायचे आणि त्याच्या अगोदर काही सूचना, इन्स्ट्रक्शन्स तिथे लिहिलेल्या आहेत त्या वाचायच्या. म्हणजे तुम्ही म्हणाल सर आता तर कुठे आम्ही अभ्यास सुरू करतोय, अजून आम्हाला थोडासा अभ्यास करू द्या, मग ती प्रिलिम्सची परीक्षा असते ती जरा पास होऊ द्या, मग बघतो की मेन्सच्या पेपरकडे. पण नको, असा अप्रोच नको. का? कारण आपल्याला प्रिलिम्स पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा पास झाल्याशिवाय काही मुलाखतीला जाऊन देणार नाही आणि मुलाखतीत चांगले मार्क मिळवण्यासाठी मिळाल्यानंतर पूर्ण टोटल बेरीज केल्याशिवाय काही आपल्याला पोस्ट मिळणार नाही. आणि त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये असणारे जे काही आपल्यासाठी मार्क्स आहेत 1250 मार्क, हे फार महत्वाचे, जीएस प्लस एसए मिळून आपण जे कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग आता हे जे मार्क्स आहेत, हे मार्क्स मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मला प्रश्नच कळायला पाहिजे. मला जर प्रश्नच कळाला नाही तर मी उत्तर कसं लिहिणार, नाही का. मग मला प्रश्न कळावा यासाठी माझ्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे. मग कोणती भाषा? साहजिकच आहे, तुम्ही म्हणाल सर आम्ही मराठी मीडियम घेतलंय, मराठीमधून आम्ही उत्तर लिहिणार आहोत, बरोबर आहे की. पण प्रश्न कोणत्या भाषेत येतात ते बघूया. आता तुम्ही जर युपीएससीचा प्राधान्याने अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहित असेल की क्वेश्चन पेपर हा 2च भाषेत उपलब्ध आहे. एक आहे इंग्रजी आणि एक आहे हिंदी, बरोबर की नाही. तुम्ही जर एमपीएससीचा प्रामुख्याने अभ्यास करत असाल तर मात्र पेपर तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. पण युपीएससीची तयारी करत असताना ती मात्र आपल्याकडे सोय नाही, तिथे हिंदी आहे. आता तुम्हीच तुमचा विचार करा बाबा, तुमची हिंदी किती चांगली आहे. म्हणजे आता आपल्याला हिंदी बोलता येते, आपल्याशी कोणी हिंदी बोललं तर आपल्याला समजतं, ही चांगली बाब आहे. परंतु मला अभ्यासातली ज्याला आपण अकॅडमिक हिंदी म्हणतो, ती हिंदी माझी चांगली तयार आहे का, हे मात्र तुमचं तुम्ही वैयक्तिक शोधून काढायला पाहिजे. आणि मग मी जेव्हा युपीएससीचा क्वेश्चन पेपर घेतलाच आहे ना आता होमवर्क म्हणून बघायला, मग त्यातले जरा प्रश्न वाचून बघूयात. मग त्याच्यामध्ये मला हिंदी समजते का पूर्णपणे ते थोडं बघण्याचा प्रयत्न करूया. पण मी मात्र दुसऱ्याच मुद्द्याकडे येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे अगदी मला एमपीएससी मध्ये मराठीत जरी प्रश्न उपलब्ध असले किंवा युपीएससी मध्ये मला हिंदी चांगलं जमतंय तर त्यातला प्रश्न वाचून मी सोडू शकत असलो तरी मी मात्र तुम्हाला आग्रह धरेल की तुम्ही इंग्रजी भाषेवर थोडेसे फोकसच करा. त्याची 2 कारण आहेत प्रामुख्यानं. पहिलं कारण आहे ते म्हणजे अगदी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये काही ठिकाणी वाचलं असेल की जेव्हा जेव्हा ट्रान्सलेशन मध्ये काही एरर असतो, म्हणजे प्रश्नपत्रिका आपण म्हणूया की मला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे, पण इंग्रजी लिहिलेलं वाक्य किंवा प्रश्न आणि खाली लिहिलेलं मराठी वाक्य किंवा प्रश्न याच्या दोघांच्या अर्थामध्ये जेव्हा फरक येतो
मग त्यातलं ग्राह्य कोणतं मानायचं? तर बाबा, नोटिफिकेशन मध्ये आयोगानं असं आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल त्याला प्रमाण मानावं, आणि त्यामुळे इंग्रजी भाषेला तिथे थोडासा क्वेश्चन किंवा टेस्ट बनवताना, पेपर बनवताना प्राधान्य दिलेलं दिसतं. हा मुद्दा नंबर 1. पण यापेक्षा दुसरा आणि जास्त महत्वाचा मुद्दा मी आता तुमच्या समोर मांडतोय, आणि तो मुद्दा म्हणजे, आपण नाही का मगाशी लिहिलं होतं की 4 जीएसचे पेपर असतील 250-250 मार्काचे, बरोबर की नाही? आणि मग आपण पुढे एक निबंधाचा पण पेपर असतो, त्याचे 250 मार्क समजा आपण पकडले. अशी एक 1250 मार्काची परीक्षा आपल्याला जीएस स्पेसिफिक जर आपण बघितलं तर आपण म्हणता येईल. पण त्यात 2 पेपर आहेत ते मी मेन्शन करतो आता. आणि ते कोणते आहेत माहिती आहे का? ते आहेत लँग्वेजचे पेपर, भाषेचे पेपर. तुम्हाला 2 भाषांचे पेपर लिहायचे. आता त्याच्यामध्ये एक आहे, तो आहे कंपल्सरी पेपर इंग्लिश भाषेचा. म्हणजे तुम्हाला, मग तुम्ही ती यूपीएससीची परीक्षा द्या किंवा एमपीएससीची परीक्षा द्या, एक पेपर तुम्हाला जो भाषेचा द्यायचा आहे, तो इंग्रजी भाषेचा पेपर तुम्हाला मुख्य परीक्षेत येऊन द्यायचा. आणि तो क्वालिफाय झालाच पाहिजे, अदरवाईज आपली परीक्षा पुढे जाणार. क्वालिफाय करायचंय, त्याचे जे काही मार्क्स मिळतील ते काही आपल्या टोटल मार्कांमध्ये काउंट नाही होणार. आणि म्हणून मग मगाशी मी तिथे लिहिणार फक्त जीएसचे 4 पेपर लिहिले होते, 250-250 मार्काचे 4 म्हणून 1000 मार्क लिहिले. हे निबंधाचे एक 250 मार्क ऍड करा नंतर. म्हणून हे जे 2 लँग्वेजचे पेपर आहेत, ह्याचे मार्क्स आपल्याला कुठेही आपल्या टोटल मार्क्समध्ये कॅल्क्युलेट होणार नाहीये. परंतु त्याची एक महत्वाची कंडिशन आहे, ती म्हणजे तुम्हाला त्याला क्वालिफाय व्हावं लागेल. मग तुम्हाला माहिती आहे का रे, किती मार्कांना क्वालिफाय होतं? कंपल्सरी पेपरमध्ये किती मार्क्स पाडले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नसेल तर मग शोधाल का? आणि शोधून मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की क्वालिफाय होण्यासाठी लँग्वेज पेपरमध्ये किती मार्क्स पाडले. हा झाला दुसरा मुद्दा, मुख्य परीक्षेतला. ठीक आहे. पण आता तिसऱ्या मुद्द्याकडे येतो मी. प्रामुख्याने हे 2 मुद्दे आहेत, पण तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये असणारा इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावरचा वापर. विशेषतः तुमच्या प्रिलिम्समध्ये जो सीसॅटचा पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येतं, म्हणजे पॅराग्राफ्स येतात. पॅराग्राफ्स वाचून तुम्हाला त्याची उत्तरं सोडवायची असतात. आता पुन्हा एकदा साहजिकच आहे, यूपीएससीची परीक्षा असेल तर तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीत असेल, एमपीएससीची परीक्षा असेल तर इंग्रजी आणि मराठीत असेल. पण पुन्हा एकदा, जिथे जिथे पॅसेज किंवा जिथे जिथे लिखाण केलं गेलेलं आहे, तिथे प्रायमरीली इंग्लिशचा रेफरन्स आपण जनरली घेतला पाहिजे. मग या सगळ्या चर्चेतून आपण एका मुद्द्याकडे आलो, आणि तो म्हणजे, मग माझी ती पूर्व परीक्षा असू दे, माझी मुख्य परीक्षा असू दे, मुख्य परीक्षेमध्ये पण एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर आहे, आणि त्याचबरोबर मला प्रश्न समजावे म्हणून मला लागणारी इंग्लिशची गरज आहे. या ठिकाणी मला इंग्रजी भाषा गरजेची आहे. आणि साहजिकच आहे, मुलाखतीमध्ये पण इंग्रजीचं महत्व हे आहेच. म्हणजे तुम्ही देऊ शकता रिजनल लँग्वेजमध्ये, पण इंग्रजीमध्ये देण्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं. तर मग तिन्ही टप्प्यांमध्ये आपल्याला इंग्रजी लागणार आहे, आणि त्यामुळे आपण अभ्यासामध्ये इंग्रजी भाषा थोडीशी सुधारत चाललो तर आपल्याला इकडे कुठे अडचण येणार नाही.